तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। पुढचं प्रकरण जे आहे ते आहे रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन। यासाठी तुम्हाला 7 मार्क एक्झामला असतात आणि हे 7 मार्क 3 प्रकारामध्ये विभागले जातात। पहा, तुम्हाला ह्या 3 घटनांचा अभ्यास करावा लागतो। नंबर 1, रेषाखंडाची विभागणी करणे, म्हणजेच तुम्हाला ठराविक लांबीचा रेषाखंड दिलेला असतो आणि हा रेषाखंड तुम्हाला दिलेल्या गुणोत्तरामध्ये विभागावा लागतो, त्याचे भाग पाडावे लागतात। हे पहिलं आहे, हे 2 मार्कासाठी। किंवा हे पडलं नसेल तर तुम्हाला हे पडतं त्या ठिकाणी, तर समरूप त्रिकोणाची रचना करणे हे 3 मार्काला असतं। म्हणजेच दिलेला त्रिकोण जो आहे त्या त्रिकोणाच्या इतकाच दिलेल्या गुणोत्तरामध्ये दुसरा समरूप त्रिकोण काय करायचं, रचायचं असतं। त्रिकोणाची बाजूची गुणोत्तरे तुम्हाला दिलेली असतात, त्या गुणोत्तरामध्ये तुम्हाला दुसरा त्रिकोण रचावा लागतो। आणि नंबर पुन्हा हे 3 मार्काला असतं तुम्हाला। तर स्पर्शिकेची रचना करणे, मग काय करतात, तुम्हाला वर्तुळ देतात, त्रिज्या देतात आणि त्या वर्तुळाला तुम्हाला एक ठराविक अट देऊन स्पर्शिका रचना म्हणतात। पहा, तर या घटनांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार। हे फार सोपं आहे, फक्त आपण प्रॅक्टिस केलं पाहिजे। पहा, तर त्यातील पहिला भाग आपण शिकायचा आहे रेषाखंडाची विभागणी। तर घेतले पहा रेषाखंडाची विभागणी। उदाहरणाच्या सहाय्याने आपण बघूया काय म्हटलं उदाहरणामध्ये। AB बरोबर 15 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून त्याचे 3:2 प्रमाणात विभाग करा। म्हणजे किती भाग करा म्हटले त्या रेषाखंडाचे, 3:2 म्हणतात। काय वेळा 1:2, 2:1 असं, म्हणजे इथं 1, 2, 3 भाग करा म्हटलेलं असतं। असे तुम्हाला कितीही भाग त्या रेषाखंडाचे करता येतात आणि भाग केल्यानंतर प्रत्येकाचं गुणोत्तर घेतल्यानंतर तुम्हाला ते गुणोत्तर याच प्रमाणात मिळू शकतं या ठिकाणी। तर आपण उदाहरणामध्ये बघूया। तर आपल्याला प्रथम AB रेषाखंड काढून त्याचे या प्रमाणात विभागणी करायचं आहे। 2 पद्धतीने आपण हे गणित करू शकतो। पहा, काय करायचं, प्रथम कोणतीही पद्धत घेतला असाल तर पहिली पद्धत बघूया आपण। पहिली पायरी पद्धत, तर AB रेषाखंडाचे 3:2 या प्रमाणात विभागणी करायचं असेल, प्रथम दिलेला रेषाखंड काढायचा, दिलेल्या लांबीचा किती आहे हा 15 सेंटीमीटर। 15 सेंटीमीटर लांबीची मी रेषा काढणार इथं। 15 सेंटीमीटर दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढणे पहिली गोष्ट। AB बरोबर किती लांबीचा आहे 15 सेंटीमीटर। नाव देऊया AB बरोबर हे 15 सेंटीमीटर आहे। नंतर काय करायचं बघा, हे गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे किंवा प्रमाण दिलेलं आहे। गुणोत्तर बरोबर 3:2, म्हणजे इथं M ला N या गुणोत्तरामध्ये जेव्हा गुणोत्तर दिलेलं असतंय तेव्हा पहिल्या पद्धतीने करायचं असेल तर ह्या गुणोत्तराची बेरीज करायची, म्हणजे M अधिक N ची बेरीज करायची। M म्हणजे 3 आणि N म्हणजे या ठिकाणी 2। 3 आणि 2 ची बेरीज किती 5। याचा अर्थ काय बघा, 5 म्हणजे काय, तर ह्या AB चे समान 5 भाग करायचे आणि ह्या 5 भागापैकी 3 भाग जे असतात पहिले ते त्याचा तुमचा हा पहिला भाग, 5 भागापैकी 2 भाग हा दुसरा भाग असतो। समजलं का? तर याप्रमाणे 5 भाग समान करायचं नाही, एकूण 5 भाग होतात। 5 पैकी 3, 5 पैकी 2 हा पहिला भाग, हा काय होतोय दुसरा भाग। मग पहिल्या पद्धतीमध्ये काय करायचं पहा, तर आपण गुणोत्तर घेतलं, गुणोत्तराची बेरीज, त्यानंतर एका बिंदूतून तुम्ही काय करायचं, कोणत्याही मापाची अशी लघुकोन करणारी मी कोण मोजलेला नाही, समजलं, लघुकोन करणारी रेषा काढायची। अशी ही लघुकोन करणे थोडी लांबीना अधिक ही अशी रेषा काढायची।
ह्या रेषेला तुम्ही कोणतंही नाव लिहू शकता. इथं मी AP नाव लिहिलेलं आहे. समजलं का? त्यानंतर काय करायचं बघा, कंपास घ्यायचा. या कंपासामध्ये योग्य ती त्रिज्या निवडायची, न मोजता त्रिज्या निवडायची. तुम्ही किती घेऊ शकता आणि या त्रिज्येनं तुम्ही कोण बिंदूतून सुरुवात करायचे आणि इतके भाग करायचे, इतके चाप मारायचे. म्हणजेच मी त्रिज्या ही निवडलेली आहे. या त्रिज्येनं इथं ठेवून A मध्ये ठेवून हे इथं एक चाप मारला. नंतर या चापाचा छेदनबिंदू घ्यायचा, दुसरा चाप मारला, नंतर इथं घेतला पुन्हा तिसरा, त्यानंतर इथं चौथा, त्यानंतर इथं पाचवा. 1 2 3 4 5 5 भाग. त्याला नावं द्यायचं. इथं A1 A2 A3 A4 आणि A5. समजलं का? पहा त्यानंतर काय करायचं पहा, शेवटचा हा चाप आणि रेषेचा अंतबिंदू सांधायचं. समजलं? शेवटचा चाप आणि रेषेचा अंतबिंदू सांधणारी रेषा बरोबर काढली पाहिजेत. या ठिकाणी हे असं सांधायचं. म्हणजे तुम्हाला FIB ही रेषा मिळते. पहा बरोबर आहे. त्यानंतर पुढची गोष्ट पहा काय करायचं. तुम्हाला पहिला बिंदू किती अंतरावर आहे बघा, म्हणजे पहिला भाग किती आहे, 3 आहे. मग याची तिसरा भाग 1 2 3. या बिंदूतून तुम्ही या रेषेला समांतर रेषा काढली पाहिजे. समजलं? मग समांतर रेषा काढायचे 2 वेगवेगळ्या प्रकारे आपण काढू शकतो. तरी ते आपल्याला काय माहिती, याला समांतर या बिंदूतून काढायचं असेल तर तुम्हाला इथं या रेषेशी AP रेषेला या रेषेशी झालेला कोण तुम्हाला हा माहिती आहे. पहा एखाद्या रेषेला एका बिंदूतून एक रेषा काढली असेल आणि या रेषेला समांतर कोणत्याही बिंदूतून तुम्हाला रेषा काढायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला हा गुणधर्म माहिती आहे. पहा समांतर रेषा केव्हा असतात, या कोणा इतका हा कोण जर तुम्ही केला असाल, म्हणजे हे संगत कोण जर समान केला असतील तर रेषा समांतर असतात. म्हणजेच याच मापाचा या बिंदूतून इथं एक अशी रेषा काढली पाहिजेत, त्याचा कोण बरोबर हा कोण तुम्ही समान केला पाहिजे. म्हणजे संगत कोण समान असणारी इथं रेषा काढली पाहिजे. मग दिलेल्या मापाचा कोण कसा काढायचा, तुम्हाला दिला असेल एखाद्या वेळेला असा एक तुम्हाला कोण दिलेला आहे. समजा हा कोण किती मापाचा आहे, याच मापाचा कोण करणारा असणारा दुसरा कोण काढा म्हटला असेल तर आपल्याला माहित आहे. पहा ह्या कोण बिंदूमध्ये आपण हे ठेवायचं असतंय आणि असा एक चाप काढायचा असतो. समजलं? नंतर इथं ठेवायचं आणि असा चाप काढायचं. बरोबर आहे. नंतर हे अंतर घ्यायचं इतकं असं, हे बरोबर अंतर असं निवडायचं असं आणि या बिंदूमध्ये ठेवून त्या चापाला छेदणारा दुसरा चाप ठेवायचा आणि हा बिंदू जर तुम्ही सांधला असाल तर तुम्हाला हे दोन्ही समान मापाचे काय मिळतात, कोण मिळतात. या तत्वाचा वापर करून तुम्ही दिलेल्या मापा इतका कोण काढला पाहिजेत. मग याच्या इतकाच कोण तुम्हाला इथून काढला पाहिजेत. म्हणून तुम्ही काय करायचं, इथं ठेवून कितीही मापाची त्रिज्या घेऊन तुम्ही एक चाप काढायचा असा. मी इथं हे अंतर घेतलं पास, हा असा चाप काढला, असा चाप काढला इथं. समजलं का? हा बिंदू आहे M आणि हा बिंदू इथं N. म्हणजेच ह्या त्रिज्येने ह्या रेषा दोन्ही रेषांना MN मध्ये छेदणारा काय काढला, चाप काढला. आता ही त्रिज्या बदलायची नाही. समजलं का नाही? या त्रिज्येनं कोणत्या बिंदूतून इथं या बिंदूमधून पुन्हा तुम्ही त्याच मापाचा एक चाप काढायचं. हे असं समजलं? हे MN आहे. नंतर इथं Q
ह्या क्यू बिंदूतून छेदून जाणारा असा हा कसा इथं चाप काढलाय आपण या ठिकाणी. नंतर काय करायचं पहा, तुम्ही अंतर जे आहे त्रिज्या कोणती निवडायची, MN इतकी त्रिज्या निवडायची. तुम्ही बरोबर इथं असं चाप छेदून घ्यायचं, असं हे असं छेदून बघायचं या ठिकाणी. याप्रमाणे ही त्रिज्या घेतली की MN मध्ये छेदणारा इथून चाप काढला आपण, MN इतका अंतर असणारी पुन्हा त्रिज्या घेतली. आता ही त्रिज्या बदलायचं नाही, नंतर Q मध्ये ठेवायचं आणि या चापाला छेदणारा R मध्ये छेदणारा मी चाप काढला, हा R बिंदू. समजलं का बघा. त्याच्यानंतर हा A3 आणखी R बिंदू जर तुम्ही सांधला आणि जर तुम्ही ही रेषा छेदेपर्यंत अशी वाढवला, या ठिकाणी तुम्हाला ह्या दोन्ही रेषा काय मिळतात, समांतर मिळतात. आणि त्यामुळे ह्या AB रेषेला ही समांतर असणारी रेषा ज्या बिंदूमध्ये छेदते तो त्याचा पहिला छेदनबिंदू होतो या ठिकाणी. हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग, आणि दोघांचा अंतर मोजायचं. हे अंतर आणि हे अंतर यांचं गुणोत्तर घेतला असाल तर तुम्हाला ते गुणोत्तर 3:2 असं मिळतंय. म्हणून हा छेदनबिंदू मी C घेतला या ठिकाणी. तुम्ही इथं AC मोजायचं, AC बरोबर, आणि पुन्हा CB मोजायचं, CB, आणि त्यानंतर त्यांचं गुणोत्तर बघायचं. पहा, AC मोजला असाल A आणि C, हे अंतर तुम्हाला या ठिकाणी 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 येते इथं 9 सेंटीमीटर. पुन्हा B आणि C असं घेतला असाल इथं 1 2 3 4 5 आणि 6, हे 6 येते बघा. आणि दोघांचं गुणोत्तर म्हणून AC ला CB बरोबर 9:6. दोघातून तुम्ही समान घटक म्हणजे भाग जाणारा घटक काढला असाल, दोघांना 3चा भाग जातो. 3 3 9 3 2 6, म्हणजेच तुम्हाला ह्या दोघांचं गुणोत्तर या ठिकाणी 3:2 असं मिळते. समजलं का नाही. ही पहिली पद्धत झाली. किंवा दुसऱ्या पद्धतीने हेच गणित आपण दुसरी पद्धत या ठिकाणी सेकंड मेथड बघूया ही कशी होते. इथं पुन्हा तुम्ही तेच केलं पाहिजे. पहिला भाग म्हणजेच सुरुवातीला दिलेल्या मापाची रेषा काढायची. किती मापाची बघा, 15 सेंटीमीटर लांबीची रेषा काढली पाहिजे. पंधरा सेंटीमीटर लांबीची तुम्ही रेषा इथं अशी काढली पाहिजे. इथं A आणखी B 15 सेंटीमीटर. नंतर काय करायचं बघा, तुम्ही इथं या ठिकाणी ठराविक कोन करणारी एक न मोजता ठराविक कोन करणारी एक रेषा काढायची. AP इथं रेषा काढली. त्यानंतर मात्र आता याचा तुम्ही उपयोग करायचा. या कोणा इतकीच इथं कोन करणारी आणि या साईडला असं त्या मापाची रेषा केली पाहिजे. म्हणजे तुम्ही इथं पुन्हा A वर ठेवायचं आणि ठराविक त्रिज्येचा चाप काढायचा. न मोजता असा हा चाप काढला. बरोबर आहे. चापाचा आपण छेदनबिंदू हे घेतला आपण, हे आणखी इथं असं त्याच त्रिज्येनं इथं ठेवायचं असं, आणि विरुद्ध दिशेने असं या बाजूला हे असं चाप काढायचं. नंतर ह्या दोन छेदनबिंदूचं अंतर घ्यायचं असं बरोबर. अंतर घ्यायचं आणि पुन्हा इथं ठेवून याला असा चाप काढायचा. समजलं का. हा चापाचा छेदनबिंदू. आणि त्यानंतर तुम्ही हे दोन्ही बिंदू सांधायचं असं. हे असं होतं पहा. म्हणजे तुम्हाला
ह्या दोन कोन करणाऱ्या समान कोन करणाऱ्या रेषा होतात. तुम्ही याचा वापर करून केला तरी चालतंय. ठराविक मापाचा इथं कोन करणारी रेषा इथं 10, 20, 30 आणि 35 ते 36 अंदाजे 35 अंशाचा त्रिज्या कोन आहे हा. पुन्हा इथं ठेवायचा असं आणि इकडून त्याच मापाचा कोन करणारी रेषा करायची. समजलं? 10, 20, 30 आणि 35 ते 36 असं समजलं. हे समान कोन करणाऱ्या रेषा होतात. त्यानंतर काय करायचं बघा, दिलेले दिलेल्या गुणोत्तरातील पहिलं गुणोत्तर किती आहे बघायचं 3 आणि त्या संख्येइतक्या योग्य त्रिज्येने असे चाप काढायचे. मी हा पहिला चाप काढला, नंतर दुसरा, त्यानंतर या ठिकाणी तिसरा चाप काढला. 3 चाप काढले इकडं. हे A1, A2 आणि A3 पहा. तिथं ठेवून आता दुसरं किती आहे 2 आहे. इथं ठेवून पुन्हा त्रिज्या मात्र हीच, इथं वेगळं करायचं नाही. त्याच त्रिज्येने इथं ठेवून पुन्हा 1, हे 1 पहिला चाप, हा दुसरा, पुन्हा इथं तेच अंतर घेतलं आपण. हा पहिला चाप आहे आणि पुन्हा हा दुसरा चाप, हा B1 आणि हा B2. समजलं का? आणि त्याच्यानंतर तुम्ही हा शेवटचा चाप आणि हा शेवटचा चाप सांधणारी रेषा तुम्ही सांधायची. सांधल्यानंतर हे दोन्ही चाप सांधल्यानंतर रेषा ज्या बिंदूत छेदते हा तुमचा छेदनबिंदू C. समजलं? मग तुम्ही नंतर पुन्हा AC अंतर मोजायचं आणि CB अंतर मोजायचं. तुम्हाला आढळून येतोय इथून पासून हे अंतर जे आहे हे पुन्हा तितकंच अंतर मिळणार तुम्हाला 9 सेंटीमीटर आणि पुन्हा या बाजूला इतकं इकडं 9 आणि या ठिकाणी 6 आणि गुणोत्तर तुम्हाला तेच मिळणार. अशा पद्धतीने इथं दिलेल्या गुणोत्तरा इतके म्हणजेच 3 गुणोत्तर आहेत. 3 आणि 2 यांच्या दोघांची बेरीज केली 5 इतके आपण चाप काढले. बरोबर आहे. शेवटचा छेदनबिंदू चापाचा रेषेचा अंतबिंदू सांधलं आणि त्याच्यानंतर हा जो कोन आहे या कोना इतका समान कोन होणारा या तिसऱ्या बिंदूतून, कारण पहिला भाग 3 आहे, त्या बिंदूतून त्या कोना इतकाच कोन करणारी रेषा काढली. त्यामुळे दोन्ही संगत कोन समान होतात, रेषा समांतर होतात. म्हणजे याला समांतर ही रेषा काढली. कोणती? A3C ही समांतर रेषा काढली आणि त्यामुळे तुम्हाला काय मिळणार इथं A3C समांतर A5B हे तत्व असलं पाहिजे पहा. त्यामुळे हा पहिला भाग 9 सेंटीमीटरचा मिळाला आणि दुसरा भाग तुम्हाला 6 सेंटीमीटरचा मिळाला. दोघांचं गुणोत्तर घेऊन पाहायचं आणि हे गुणोत्तर, कारण दोघांना समान संख्येनं भाग जातं, 3चा भाग जातो. 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 जे दिलेल्या गुणोत्तरा इतके ह्या रेषेचे काय होतात समान भाग होतात. हा तुम्हाला पहिला भाग आहे पहा. तुम्ही या पद्धतीचा वापर करा अगर याचा वापर करा. सेकंडमध्ये काय केलं, तोच रेषाखंड काढला. एका ठराविक लघुकोन करणारी आपण रेषा काढली इथं न मोजता आणि नंतर या कोना इतकाच त्याच मापाचा कोन करणारा दुसऱ्या बिंदूतून अशी रेषा काढली इथं. नंतर पहिल्या गुणोत्तरा इतके आपण इथं चाप मारले, त्याच त्रिज्येने दुसऱ्या गुणोत्तरा इतके इथं चाप मारले. समजलं का? नंतर याचा अंतबिंदू आणि याचा अंतबिंदू आपण सांधला असेल. ही रेषा ह्या दिलेल्या रेषेला ज्या बिंदूमध्ये छेदते त्यामुळे हा पहिला भाग होतोय आणि दुसरा भाग होतोय आणि त्यांचं अंतर मोजून तुम्ही पुन्हा गुणोत्तर घेतला असेल तुम्हाला उत्तर काय मिळतंय तेच मिळतंय. समजलं? हा पहिला भाग झाला पाहता. त्यानंतर आपण पुढं बघायचं आहे. तर आपण पुढं बघूया दुसऱ्या भागामध्ये. आता दुसरा भाग काय बघा, रचनेमध्ये समरूप त्रिकोणाची रचना करणे. याचा अर्थ काय, तुम्हाला एक त्रिकोण काढायला सांगतात. त्या त्रिकोणाचं माप दिलेलं असतं, त्या दिलेल्या मापाचा तुम्ही त्रिकोण रचायचा. नंतर त्या त्रिकोणाला समरूप होईल असा. मग समरूप केव्हा, 2 अट.
एक संगत कोण समान असणारा, म्हणजेच दोघांचे कोण समान असणारा समकोन त्रिकोण, किंवा तुम्हाला बाजूंची गुणोत्तरे समान असणारा. मग इथं काय देतात तुम्हाला, कोण देत नाहीत तर बाजूंची गुणोत्तरे. समजलं, असं बाजूची गुणोत्तरे आणि ते गुणोत्तर देतात. ती बाजूची गुणोत्तरे दिलेल्या गुणोत्तरा इतकी समान असणारा तुम्ही त्या त्रिकोणाशी समरूप त्रिकोण रचायचा. मग उदाहरण दिलेलं आहे पहा, काय म्हटलेलं आहे तर ABC त्रिकोण तुम्ही रचायचा. हा ABC त्रिकोण आहे आणि ABC त्रिकोण कसा रचायचा की त्याच्यामध्ये AB बरोबर 5 सेंटीमीटर, BC बरोबर 7 सेंटीमीटर, AC बरोबर 6 सेंटीमीटर या मापाचा तुम्ही त्रिकोण प्रथम रचला पाहिजे. बरोबर आहे. आणि नंतर त्या त्रिकोणाला बाजूंची गुणोत्तरे 3/4. पहा, पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण या दोघांची गुणोत्तरे 3/4 असा येईल असा दुसरा त्रिकोण तुम्ही रचला पाहिजे. मग प्रथम आपण काय दिलंय, बाजू बाजू बाजू, म्हणजे त्रिकोणाचे तिन्ही बाजू दिलेले आहेत. बाजूवरून तुम्ही त्रिकोणाची रचना करायची आणि बाजून रचना करत असताना शक्यतो कोणतीही बाजू पाया घेतला तरी चालतो. समजलं का नाही. मग शक्यतो कोणतं घ्यायचं सांगा घ्या, जी बाजू अधिक मोठी असते तो पाया घ्यायचा. का, पाया जर लांबीनं अधिक असेल त्रिकोणाची उंची त्या ठिकाणी कमी येते. समजलं. म्हणून सर्वात मोठं 5, 7 आणि 6 मध्ये मोठी बाजू कोणती आहे, 7. हा पाया मी निवडणार. समजलं. म्हणून प्रथम त्या मापाचा पाया घ्यायचा. किती मापाचा, 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर मापाचा मी इथं पाया घेणार. पहा, 1 2 3 4 5 6 7 हा पाया घ्यायचा. बरोबर आहे. कोणता पाया घेतला मी, BC. त्यानंतर मी हे घेतलं बघा. आता शिल्लक आहे AB 5 AC 6. AB 5 आहे, हे AB अंतर 5 आणि AC अंतर किती आहे, 6. मी कंपासमध्ये हे अंतर घेणार. पहा, प्रथम AB 5 म्हणजे इथून पासून हे अंतर आहे. तुम्ही शक्यतो या प्रकारे त्रिज्या घ्यायचं. हे असं, हे अंतर किती आहे, 5. AB यामधील B बिंदू इथं आहे म्हणून B बिंदूमध्ये ठेवून तुम्ही असा हा चाप काढणार. पहिला चाप थोडा मोठा काढायचा असा. समजलं. आणि नंतर शिल्लक आहे AC. AC किती आहे, 6. मग 6 किती अंतर आहे इथं बघा, हे पुन्हा अंतर घ्यायचं इथं 6 सेंटीमीटर अंतर. मग AC मध्ये तर BC पाहिजेत. BC AC बरोबर आहे. AC 6 त्यापैकी 6 C बिंदू इथं आहे, हा C इथं आहे, इथं ठेवायचं आणि त्या चापाला छेदणारा हा दुसरा चाप काढायचा आणि त्या चापांचा छेदनबिंदू म्हणजे तुमचा हा A बिंदू झाला. आणि हे जर तुम्ही सांधला असाल तर तुम्हाला हा दिलेल्या मापाचा त्रिकोण होतो. काय वेळेला 2 बाजू आणि 1 कोण देतात, काय वेळेला 2 कोण आणि 1 बाजू देतात. तुम्ही त्या प्रमाणात दिलेल्या मापाचा त्रिकोण काढला पाहिजे. हा त्रिकोण ABC झाला. पहा, समजलं. तर तुम्हाला इथं त्रिकोण काढला 1 मार्क मिळतो. पहा, त्याच्यानंतर तुम्हाला या त्रिकोणाशी बाजूंची गुणोत्तरे 3/4 असणारा दुसरा समरूप त्रिकोण काढायचा आहे. मग हे कसं काढायचं पहा. आता त्यानंतर काय करायचं, तुम्ही हा कोन बिंदू घ्यायचं इथं असं आणि नंतर या ठिकाणी लघुकोन करणारी रेषा आपण मगाशी केलं होतं. पहा, लघुकोन करणारी रेषा न मोजता तुम्ही अशी रेषा काढायची. थोडं लांबीनं आधी घ्यायचं. हां, या ठिकाणी BP घेतलं मी, ही लघुकोन करणारी रेषा. त्यानंतर बाजूला आहे तुमचं गुणोत्तर. बघायचं आहे तर गुणोत्तर कसा आहे, 3/4. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय केलं पाहिजे पहा,
तर मगाशी काय केलं होतं, ह्या दोघांची बेरीज 4 आणि 3 7 आपण इथं चाप काढले होते, या रेषेवरती 7 चाप काढले होते. इथं बेरीज मात्र करायचं, चुकूनही बेरीज करायचं नाही. तर दोघांमध्ये बघायचं अंश आणि छेद मोठा कोणता आहे, छेद मोठा आहे, इतके चाप काढायचे. किती चाप काढणार तुम्ही आता, त्रिज्या योग्य ती निवडायची. अंशमध्ये किती आहे 3, छेदामध्ये 4 आणि याच्यामध्ये मोठा कोणता आहे 4. जे मोठा असेल तर 5 असेल तर 5 चाप काढायचं. 8 असेल 8 भागिले 3 असेल तर 8 चाप काढले पाहिजे. इथं मध्ये 4 आहे म्हणून तुम्ही इथं 4 चाप काढले पाहिजे. पहा पहिला चाप इथं ठेवून B1 B2 B3 आणि B4 असे चाप काढायचे. समजलं. हा B1 आहे, हा B2 आहे, हा B3 आहे आणि B4. त्यानंतर हे चाप काढल्यानंतर समजा चुकून असं असेल 4 भागिले 3, मोठा कोणता आहे 4, तर 4च चाप काढले पाहिजे. त्यानंतर बघायचं या ठिकाणी छेदामध्ये बघायचं, छेदाचा चाप किती आहे 4. तो बिंदू इथे किती आहे 3, तो बिंदू समजलं. इथं 4 आहे, तो बिंदू आणि रेषेचा अंतबिंदू सांधायचा. म्हणजे कोणता B4 आणि C सांधलं पाहिजे. समजलं. हे B4 आणि C बिंदू तुम्ही सांधायचं. म्हणजे इथं याप्रमाणे तुमची रेषा येणार. हे 4 मार्काला तुम्हाला उदाहरण पडतं, लक्षात ठेवा. समजलं. B4 आणखी C सांधलं पाहिजे. पहा त्यानंतर काय करायचं पहा, आपण हे केलं आता या ठिकाणी, म्हणजे हे केलं या ठिकाणी. छेद जो असतो का नाही तो बिंदू समजा 3 असेल, 3 आणि 4 हा बिंदू तुम्ही सांधला पाहिजे. समजलं. हे केव्हा होतं आपण नंतर समजेल. पहा हे आता नाही आहे, याचा विचार करू नका. 3/4 आहे, चौथा बिंदू आणि रेषेचा अंतबिंदू सांधला. त्यानंतर काय करायचं, अंश बघायचं किती आहे 3 कुठं आहे 1 2 3. या बिंदूतून या रेषेला समांतर रेषा काढायची. समजलं. कोणत्या बिंदूतून, B3 बिंदूतून या रेषेला समांतर रेषा. मग कोणता गुणधर्म, या कोणा इतकाच इथं कोण काढला पाहिजे. म्हणजे पुन्हा याचा उपयोग करायचा. समजलं. पुन्हा कंपास घ्यायचं आणि त्या कंपासच्या साहाय्यानं समान कोण करणारे, म्हणजे तुम्ही इथं कंपास ठेवणार आणि योग्य त्रिज्येचा चाप काढायचा. असा हा असा चाप दाबायचं नाही, हळूवार असं काढलं पाहिजे. हा असा चाप. समजलं का. त्रिज्या बदलायचं नाही. याच त्रिज्येनं B3 वर ठेवून पुन्हा तुम्ही असा चाप काढायचा. हे असं. समजलं. नंतर काय करायचं, या चापाचे अंतबिंदू छेदनबिंदू असे मग नाव दिलं होतं. पहा M आणि N असं नाव दिलं होतं. तसं MN इतकं अंतर घ्यायचं इथं. असं MN इतकं अंतर, सरळ अंतर घ्यायचं असं. आणि ते अंतर बरोबर आहे की नाही पाहण्यासाठी तुम्ही असा चाप छेदून बघायचा. इथं बरोबर त्याच बिंदूतून तुमचा चाप गेला असेल तर बरोबर, नाही तर चूक. समजलं. हे MN इतकं अंतर घ्यायचं आणि त्या अंतरा इतकं तुम्ही इथं हे करून कल्पून तुम्ही पुन्हा असा चाप काढायचा. असा समजलं. आणि हा बिंदू हा आणि तुमचा B3 बिंदू सांधणारी रेषा काढायची. असं काढला असाल तुम्हाला ही रेषा मिळते. ही तुटक रेषा काढा. ही अशी रेषा काढायची. ह्या दोन्ही रेषा परस्पराला समांतर असल्या पाहिजेत आणि समांतर येतातच. मग तुम्ही असं इथं बाण दाखवायचं, म्हणजे समांतर रेषा काढली. ही रेषा या रेषेला छेदते, त्याला हा C आहे, इथं C' नाव द्यायचं. हा बिंदू C आहे, इथं C' ठेवायचं. पहा आता या बिंदूतून या रेषेला समांतर रेषा काढली पाहिजे. अशी समांतर रेषा काढली पाहिजे. मग समांतर रेषा काढायचं असेल पुन्हा तोच गुणधर्म वापरायचं. इथं जितका कोण झालाय का नाही, इथं असं ठेवून इथं
मी ठराविक त्रिज्या घ्या, किती घेऊ शकता त्रिज्या, त्या त्रिज्येचा चाप काढणे. त्रिज्या तुम्ही कोणतीही निवडू शकता. असं यामध्ये हे करायचं, त्रिज्या बदलायचं नाही, इथं ठेवायचं, पुन्हा इथं ठेवून पुन्हा या ठिकाणी असा चाप काढायचा, असा हा इथं असा चाप काढायचा. समजलं. नंतर यांचे छेदनबिंदू जे आहेत, हा आणि हा बिंदू, एवढंच अंतर तुम्ही कंपासमध्ये घेतलं पाहिजे. एवढंच अंतर घ्यायचं इथं असं कंपासमध्ये. बरोबर तुम्ही इथं असं चाप बनवून पाहिला असाल, एवढा अंतर हा छेदनबिंदू तुम्हाला हे असं मिळतं बघा, हा असं. आणि नंतर तुम्ही सी डॅश आणि इथून हे असं, हा सी डॅश म्हणजे हा बिंदू तुमचा, इथून तुम्ही हे सांधला असाल तर तुम्हाला ही रेषा पुन्हा समांतर रेषा आढळते. ही पुन्हा तुम्ही तुटक रेषा अशी काढायची. समजलं. ही तुटक रेषा इथं अशी असणार, इथं हा बिंदू आणि तुमचा हा छेदनबिंदू आहे, इथं नाव द्यायचा ए डॅश. समजलं. तुमचा हा पूर्वीचा त्रिकोण ए बी सी आणि त्याला समरूप असणारा नवीन त्रिकोण हा ए डॅश बी सी, हा तुमचा समरूप असणारा हा नवीन त्रिकोण आहे. हा मूळ त्रिकोणाशी समरूप असणारा असा हा नवीन त्रिकोण. समजलं. आणि यांची जर बाजूंची गुणोत्तर म्हटला असेल, हा कोण सामायिक दोघांमध्ये आहे, त्याच्या समोरील बाजू बरोबर आहे. म्हणजे इथं ए डॅश सी डॅश भागिले ए सी याचं गुणोत्तर. दुसरं हे घेतला असाल, हा कोण आहे, या कोणाची बाजू बी सी डॅश, याला बरोबर हा कोण, याच्या समोरील बाजू बी सी, नंतर शिल्लक बाजू या ठिकाणी हा कोण बी ए डॅश, याच्या बरोबर हा कोण आहे, त्याच्या समोरील बाजू या ठिकाणी बी ए. ह्या बाजूंची गुणोत्तरे घेतला असेल तर प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला 3/4 उत्तर येणार. नवीन होणारा त्रिकोण तो अंशामध्ये असतो आणि मूळ त्रिकोण हा छेदामध्ये असतो नेहमी याच्यामध्ये. याला म्हणतात दिलेल्या मापाचा समरूप त्रिकोणाची रचना करणे. समजलं का बघा. आणि हे अत्यंत महत्त्वाचं 4 मार्काचं उदाहरण एक परीक्षेला असतंच. तर या प्रकारे आपण दुसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे ते आपण नेक्स्ट टाइमला बघूया. इथं आपणच थांबूया.